आदरणीय अध्यक्ष महोदय, मान्यवर शिक्षकवृंद आणि माझ्या प्रिय मित्रांनो, आज मी तुमच्यासमोर बोलतो आहे एका अशा सणाविषयी जो केवळ एक तारीख नाही, केवळ एक धार्मिक परंपरा नाही, तर जो आपल्या मनात माणूस मन जागं करतं, तो म्हणजे ख्रिसमस, नाताळ. 25 डिसेंबर हा दिवस प्रभू येशू ख्रिस्तांच्या जन्माची आठवण करून देतो. पण त्याहून महत्त्वाचे म्हणजे हा दिवस आपल्याला आठवण करून देतो की प्रेम, क्षमा आणि दया या गोष्टी अजूनही जिवंत आहेत. येशू ख्रिस्तांनी आपल्या संपूर्ण आयुष्यातून एकच गोष्ट शिकवली, एकमेकांवर प्रेम करा. हा संदेश किती साधा आहे पण तरीही किती खोल आहे. मित्रांनो, आज आपण अशा जगात राहतो आहोत जिथे माणसाकडे वेळ नाही, संयम नाही आणि कधी कधी माणुसकीही कमी पडते. अशा वेळी ख्रिसमस आपल्याला थोडं थांबायला सांगतो, स्वतःकडे, आपल्या वागण्याकडे पाहायला सांगतो. आपण खरंच एकमेकांशी प्रेमाने वागतो का, की फक्त स्वतःपुरताच विचार करतो? ख्रिसमसच्या काळात सगळीकडे दिवे लागतात, चर्च उजळून निघतात, घरी ख्रिसमस ट्री सजवली जातात. पण मित्रांनो, खरा उजेड हा बाहेरच्या दिव्यांमध्ये नसतो, तो आपल्या अंतःकरणात असतो. जेव्हा आपण एखाद्या दुःखी माणसाच्या चेहऱ्यावर हसू आणतो, तेव्हाच तो खरा नाताळ असतो. आपल्याला सांता क्लॉज आठवतो, लाल कपडे, पांढरी दाढी आणि भेटवस्तू. पण सांता क्लॉज आपल्याला एक महत्त्वाची शिकवण देतो. तो सांगतो, घेण्यात नाही, देण्यात खरा आनंद असतो. कधी एखाद्याला मदत करा, कधी एखाद्याला धीर द्या, कधी फक्त कोणाचं ऐकून घ्या, यालाच खरी भेट म्हणतात. मित्रांनो, ख्रिसमस म्हणजे फक्त केक कापणे किंवा शुभेच्छा देणे नाही. ख्रिसमस म्हणजे गरजू व्यक्तीसोबत उभं राहणं, एकट्याला आपलंसं करणं आणि तुटलेल्या नात्यांना पुन्हा जोडण्याचा प्रयत्न करणं. आज मी तुम्हाला सगळ्यांना एक छोटीशी विनंती करतो, हा नाताळ फक्त आजपुरता ठेवू नका. उद्याही तो तुमच्या वागण्यात दिसू द्या. थोडं अधिक प्रेम, थोडं अधिक सहनशीलता आणि थोडी अधिक माणुसकी जर आपण रोज दाखवली तर हा समाज नक्की बदलू शकतो. चला तर मग या ख्रिसमसला एक संकल्प करूया. देशापेक्षा प्रेम निवडूया, अहंकारापेक्षा नम्रता निवडूया आणि माणूस म्हणून माणसाशी वागूया. याच भावनेतून मी माझं भाषण संपवतो. सर्वांना ख्रिसमस आणि नाताळच्या मनापासून हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद.